जर खरंच ज्ञान प्राप्त व्हावं, खरंच तुम्हाला मोठं व्हावं वाटत असेल तर आपला अहंकार बाजूला ठेवून त्या ठिकाणी संतांकडे जावं महाराज. संत कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने एक वेगळंच संतांनी आपल्याला उपदेश करत असताना भगवंताच्या नामाचं महत्त्व त्या ठिकाणी प्रतिपादित केलं. कोणत्याही संतांचं जरी उदाहरण घेतलं, आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं, संतांचं चरित्र अभ्यासलं, तर त्यांनी फक्त एवढंच केलं. काय केलं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अरे ज्या जनाबाईंच्या गौऱ्या त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या. काय गौऱ्या? नामदेवरायांना त्या ठिकाणी स्वतःला त्यांच्या नामदेवरायांच्या घरची कुटुंबाची सेवा करत असताना, काम करत असताना विठ्ठलाची भगवत प्राप्ती, माझा भगवंत भेटावा म्हणून जनाबाई त्या ठिकाणी आलेल्या होत्या. परंतु या ठिकाणी काम करायला लागल्या तर स्वतः नामयाची दासी म्हणतात. स्वतःचा उल्लेख करत असताना जनाबाई काय म्हणतात? नामयाची दासी. काम करत असताना कबीरदास महाराजांना कळालं की काय संत जनाबाई आहेत आणि अभंग रस्त्यात, त्यांची भेट घ्यायला आपण गेलं पाहिजे. जनाबाईंची भेट घेण्याकरता गेले. गावामध्ये विचारलं कुठे आहे तो जनाबाई? म्हणले गौऱ्या थापायला गेले. संत कवयित्री आहे, अभंग करतील, गौऱ्या थापण्याचं काम विशेष वाटलं. मी तर येऊन चूक तर नाही ना केली. काय काय ठिकाणी गेल्यानंतर असं वाटतं म्हणाला, काय इथं आलो नसतो तर बरं झालं असतं. परंतु त्या ठिकाणी मनामध्ये संभ्रम होता की आता आलोच आहे तर आता भेटायला काय हरकत आहे. गेल्या म्हणले कुठे? अमुक अमुक असा पत्ता दिला. गेल्यानंतर दोघीची भांडणं त्या ठिकाणी चालली होती. कशावरून? ओय माऊली, गौऱ्या गौऱ्या. हो, काय काहींच्या गौऱ्या चालल्या तरी गौऱ्यासाठी भांडणे येते. आलं का लक्षात? त्या ठिकाणी दोघीची भांडणं चालली होती. त्यापैकी एक जनाबाई होती आणि एक तिसरी गौऱ्या थापणारी होती. ती म्हणायची सगळ्या गौऱ्या माझ्याच आहे, तू फक्त माझ्या गौऱ्याची चोरी केली. तर कबीरदास महाराजांना तर बरं मोठं कोडच पडलं की आता हा वाद कसा मिटणार आणि कधी मिटणार. आता वेळ झालेला आहे. किती वाजले? भरपूर वाजले की महाराज. हा असू दे, 5-10 मिनिटं तुमचे घेतले तरी काय वाया जाणार नाही. पण तसे जाणार, आकडा पुढं काटा पुढं जाणार नाही एवढे हमी देते महाराज. त्या ठिकाणी जर कबीरदास महाराजांच्या काळात घड्याळ नव्हतं, पण सूर्य बराच पुढं चालला होता. म्हणले आता कधी भांडणं मिटतात. त्यावेळेस तिसरी मध्ये आली. बाबा बरं झालं तुम्ही आलात. दोघींची भांडणं खूप वेळ झालं चालल्यात, तुम्ही काहीतरी हा गुंता सोडवा. म्हणले आता मी कसा सोडवू? नाही म्हणले सोपी गोष्ट आहे. काय सोपी गोष्ट आहे? ज्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी जनाबाईच्या ढिगामध्ये टाका, आणि ज्या गौरीतून आवाजच येणार नाही ती हिच्या. म्हणले असं कसं काय? ते ऐकल्यानंतर तर आश्चर्यच वाटलं. महाराज काहीतरी सांगते म्हणले हे. म्हणजे काही गोष्टी आपल्याला ऐकल्यानंतर ना दुसऱ्याकडून विश्वास बसत नाही, त्यासाठी अनुभव लागतो. महाराज अनुभव आले अंगात ते या जगा देत असे. महाराज त्या ठिकाणी म्हणले बरं करून तर बघू. एक गौरी उचलली, कानाला लावली, विठ्ठल विठ्ठल. काय विठ्ठल विठ्ठलाचा नामघोष त्या ठिकाणी ऐकायला आला. ती गौरी जनाबाईंच्या. म्हणजे असं करता 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 बऱ्याच त्या ठिकाणी गौऱ्यांचा ढीक कमी कमी झाल्या. बऱ्याचशा गौऱ्या जनाबाईंच्या त्या ठिकाणी भरल्या. आणि हिच्या म्हणजे झालं का समाधान तुझं? खरं ती खरंच असतं माऊली, खोटंही खोटंच असतं. म्हणले आता शांत झाले. म्हणले कसं काय? इथं आल्यानंतर ना जनाबाईंच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, भगवंताचं चिंतन करत होते. हात किती पवित्र असतील महाराज, आपली मुख विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही महाराज. ह्या देहाचं सार्थक एवढंच आहे महाराज, याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटे. म्हणून सगळ्या संत मायबापांना आपल्याविषयी कळवळा वाटतो की देवाचं भजन नाही केलं तर हा समाज ह्या संसारामध्ये बुडून जाणार आहे. बुडते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. आणि